येणार होती हे आम्ही पहिल्या दिवसापासून सर्व छातीठोकपणे सांगत होतो। काही लोकांना हा आमचा अंदाज म्हणजे त्यांना बंकस वाटायचं, परंतु सर्वसामान्यामध्ये जाताना त्यांच्यामध्ये घुसून जेव्हा आम्ही काम करत होतो त्या टायमाला त्यांच्या सर्वसामान्याचे असलेले रिॲक्शन आम्ही पाहत होतो, म्हणून त्या जोरावर आम्ही सत्ता येणार असं सांगत होतो। आणि मग जेव्हा महाविकास आघाडी जी कधीही लोकांना आवडलेली नाही, मुळामध्ये उभाठाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाणं आवडलेलं नाही हे वारंवार सांगूनसुद्धा महाविकास आघाडीचा झेंडा घेऊन जे लोक मिरवत होते त्यांना आता आपण पक्ष किती खाली डुबवला आहे हे लक्षात आलं आहे। म्हणून जेवढे काही पोलचे अंदाज होते त्यापेक्षाही जास्त मतदान हे लोकांनी आम्हाला केलं। आता याच्यावर आरोप प्रत्यारोप काही जरी केले तरी आम्ही जिंकलो हे सत्य त्यांना मानावंच लागेल। संजय राऊत म्हणाले मांडणे नाही, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, हे काहीतरी आता उद्या आपण एक काय करू, आमचं सत्ता स्थापन करू, पुढची निवडणूक बॅलेटवर घेऊ। ईव्हीएम वर त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलंय। नाही, पुढची निवडणूक आम्ही बॅलेटवर घेऊ आणि जर त्याच्यातही त्यांना विश्वास नसेल तर हात वर करून निवडणूक घेऊ। आदित्य ठाकरे पण फार म्हणजे छोट्या 3-4 हजार आघाडीवर आहे आणि बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत, तेही पराभवाच्या छायेत दिसत आहेत। देव त्यांचं भलं करो। मतदारसंघामध्ये काम करावं लागतं हे त्यांची जाणीव त्यांना झाली असावी। कुणाचा पराभव होणं किंवा कोणी पराभूत होणं हे आम्ही त्यांच्यासाठी अशा प्रार्थना करणाऱ्यामधले नाहीत। जो कोणी लोकांना आवडेल, जो कोणी लोक ज्यांना कुणाला मतदान करेल, जो निवडून येईल त्यांना शुभेच्छा। जे काही कमी मतांनी पराभूत होतील त्यांनासुद्धा आमच्या भावना त्यांच्याबरोबर पोहोचतील आणि निश्चितच एक चांगला सरकार आता येतंय याचं सर्व लोक आता स्वागत करतील अशी अपेक्षा। आम्ही मोठा पक्ष ठरवू असं म्हणणारे उद्धव ठाकरे 20च्या आतच आहे अजून। ते मोठाच आहेत ना, शेवटून मोठा जे रनिंगमध्ये असतं ना की पहिला दुसरा तिसरा, तर हे खालून पहिले आलेले आहे। बरं, सगळ्यात कमी जागा मिळाल्या आणि अपेक्षित जे होतं त्यापेक्षा खूपच वाईट अवस्था उद्धव सेनेची झालेली आहे। ओके भाई, ही अशी स्थिती का झाली? आता याच्यानंतर त्यांनी ठरवून टाकलं होतं की मला मुख्यमंत्री बनायचं नाही। आता संजय राऊतला मुख्यमंत्री बनण्यासाठी ते लंडनला घेऊन जातील। शरद पवार हे गेम चेंजर म्हणून ओळखले जातात, एक राजकीय चाणक्य वगैरे, तर ते त्याच्याबद्दल काय? शरद पवारने गेम केलाच ना। त्यांनी एकदा असं सांगितलं होतं की शिवसेना प्रमुखाच्या हयातीमध्ये मला जे जमलं नाही ते मी आता करतोय, आणि त्यांनी अखेरला मातोश्रीचा नाव नेस्तानाबूत केलं। उद्धव ठाकरेंना जो त्यांचा हे होता वजूद होता, ज्यांच्याबद्दलचा आदर होता, त्या आदरावर त्यांनी पाणी फिरलं। आज सगळ्यात कमी जर उभाठा गटाचे लोक आमदार जर आले असेल, हा पराभव उद्धव ठाकरेंचा नाही तर हा पराभव त्यांना ज्यांनी घेरलं आहे आणि ज्यांच्यामुळे ही त्यांची वाताहत झालेली त्या लोकांचा आहे। म्हणून आताही मी एक त्यांचा स्नेह असल्यामुळे त्यांना एक सांगेल, आताही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा, नसता हे आणि काय करणार आहे आणि काय करणार आहे, आणि जर ते आलेच तर त्याबद्दल निर्णय माहिती घेईल। विजयाचं श्रेय कुणाला द्याल तुम्ही? आता विजयाचं नाही, विजयाचं श्रेय हे कॉमन श्रेय आहे, कॉमन श्रेय आहे। एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांनी सर्वांनी ज्या ताकदीने ही निवडणूक लढवली आणि त्यामुळे त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी जे स्वतःला झोकून काम केलं त्यांना हे श्रेय जातं।